बापा आज रोज सोडून 4 तास चौकशी झाली. काय पहिली प्रतिक्रिया होती? सत्य परेशान करता है, पराजित नहीं. त्यामुळं ही चौकशीचा भाग आहे. चौकशीला पूर्ण सामोरं जाणार मी सांगितलं आणि मी त्याला चौकशीला पाठवलं आणि पोलिसला जे लागेल त्या बाबतीत मदत करायला मी तयार आहे. काल SIT पूर्ण दिवसभर रात्रभर माझ्या घरी होती. मी रात्री सकाळी पर्यंत SITची सर्व टीम माझ्या घरी होती. आता हे ठीक आहे. पण मला त्या गोष्टीतून एकच सांगायचं आहे की ही जी मला या चौकशीतून जावं लागतंय, माझ्या कुटुंबाला जावं लागतंय. चौकशीचा भाग आहे, आम्ही त्याच्यातून जातो. त्याच्यात काही विषय नाही. हा नियम आता जिल्ह्यात दुसऱ्या बी पुढाऱ्याच्या घरी लागू झाला तो वाईट वागायचं काही का? तर आता सुरुवात झाली. त्याच्यामुळं ते चुकीची प्रथा आहे. असं झालं तर रोज पुढाऱ्यावर एक कुणावर तरी केस होईल. तर ठीक आहे, चौकशीतून आणखी काय निष्पन्न होणार आहे, काय चौकशी करण्यात करायची करू दे. चौकशी जे पुढे येईल त्याला आम्ही समोर जाऊ. आणखी चौकशीला कुठे वेळ येईल त्यावेळेस करू. आजच्या सुद्धा एवढ्या कमी वयामध्ये त्याला पोलीस स्टेशनला जाऊन 4 तास जॉब द्यावा लागला. इथे कुठेही ते पोलीस स्टेशन, पोलीस याचा कुठे अर्थही माहीत नसेल, एवढ्या दृष्टीतून या एवढ्या कमी वयात ते करावं लागलं, त्या प्रक्रियेत जावं लागलं. तर वडील म्हणून मी कमी पडलो असं म्हणायला हरकत नाही. पण ठीक आहे, लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी होती वडिलांपेक्षा जास्त की लोकांना सत्य काय ते कळायला पाहिजे. म्हणून मी त्याला जाण्यास सांगितलं आणि ते 2 मिनिटात राजी झाला, तो गेलाय. आणि चौकशी समोर होते, काय चौकशी झालं मी त्याला काही विचारलंही नाही. आणि तो माझा पारखी नाही. काय विचारलं असेल पोलिसनी, त्यांनी काय उत्तरं दिली असतील तर त्या दोघांचा एकमेकाचा जॉब आहे, त्याच्यात मी काही बोलणार नाही. ते चौकशीचा भाग जे असेल ते त्यांनी पूर्ण करावा. मात्र आता अधिकाऱ्यांनी सांगितलं की काल सुद्धा यासाठी बदल होतं त्यांनी हार गाडी त्या ठिकाणी घटनास्थळावरती गेली असं त्यांच्याकडून आरोप केला जातो. त्या अंगी सुद्धा तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं असेल, त्यांनी काय सांगतात त्याच्यावर आता मी काय बोलावं. तुम्ही सर्व मीडिया आहे, रोज वेगळं उत्तर दिलं जातंय. हे वेगळा प्रश्न केला जातो. एकदा थार गाडी गेली म्हणलं जातंय, एकदा थार गाडीमध्ये माझा मुलगा होता म्हणलं जातंय, एकदा असं सांगितलं जातंय की नाही त्या मुलांना गाडीत घेऊन घेतला, एकदा सांगितलं जाते की पोलिसला दाब दिला, एकदा सांगितलं जातं की गुन्हा नोंद करायचा नाही म्हणून त्यांनी सांगितलं. मग या वेगळ्या वेगळ्या वल्गना हे कुठला तरी स्टँड आहे का? की पहिल्या क्षणाला मीडिया समोर येऊन मुंबईतून सांगितलं माझा मुलगा याच्या दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा. तुम्ही एक तर सांगा. रोज वेगवेगळं बोललं जाते. आता कुठंतरी मी काहीतरी बघतोय, आता मला ह्या प्रत्येक गोष्टीला उत्तर मी द्यायचा विषय नाही, पण कुठं आमच्याकडे आता त्या मुलांनी कधी कुणाला त्याची आतापर्यंतच्या आयुष्यातले बालपणापासून आता तो 22 वर्षाचा झालाय, त्यामुळे काळापर्यंत पूर्ण व्हिडिओ काढा सोशल मीडियाला कुठं असले तर त्यानं दिसतं. कुणाला रागावून बघितलेलं जर झालं ना तर मी स्वतः जिथं म्हणेल तिथं जर माफी मागेल. हा मुलगा आहे तो, त्याच्या आईला काय वाटेल, त्याच्या आजीला काय वाटेल, सगळ्यांना काय वाटेल हा पण विषय आहे. विनाकारण असेल तर ठीक आहे, बाकीचं असू दे. पण ते काय म्हणते पोलीस ते विषय तपासाचा आहे, पोलिसने तपासावा कार गाडी कुणाची आली तर. आता माझं सगळं म्हणलं ना, रात्रभर पोलीस सगळं CCTV फॉरेन्सिक लॅबची टीम होती, डिव्हायसेस स्वतः होते, जी SITचे प्रमुख आहेत, सर्वच जण होते ना. त्याच्यामुळे त्याच्यात काय मी उलट माझ्या रूम मध्ये जाऊन झोपलो. तुम्हाला काय करायचं ते करा, बिंदास्त. मी काही आडवाडी नाही त्यांच्या डिस्टर्ब त्यांच्या त्या जे रूमला त्यांच्या मी बघायचं सुद्धा गेलो नाही तरी कोण आहे. मी डिवाइस सुद्धा त्याच्यात तर CCTV दिसेल, मी त्यांना बघितलं बोललो पण नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमचा तपासाचा भाग तपासा. आता 4 तासाची चौकशी झाल्यानंतर तुम्ही काय नेमकं बोललं, काय घडलं ते बघा, भीतीच्या अंती आल्यानंतर मला काय वाटलं असेल हा भाग वेगळा आहे. तो घरी आल्यानंतर मला काय वाटलं हे मी तुम्हाला कसं व्यक्त करणार आहे हा विषय थोडं. पण मी भेटल्यानंतर त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि त्याने लागलीच दुसऱ्या मिनिटात माझ्या घरातलंच एक लग्न आहे त्या लग्नासाठी तो गेलेला. आणि कुणीही आमच्या घरातलं त्या लग्नाला गेलं नाही. माझी जबाबदारी आहे त्या घरातल्या लग्नाला जाणं पाहिजे होतं. आणि आमच्या घरातले ऑल प्रत्येक फंक्शनला असतात, पण बायकोला तरी 4 वेळेस म्हणलं पण मानसिकतेत नव्हती म्हणून ती गेली नाही. आता मुलगा पोलीस स्टेशनमध्ये आणि पुढे जाणं ते आमचं दुर्भाग्य समजा की त्या लग्नाला तर ते हा 2 मिनिटात लगेच इथं घरात पाऊल ठेवला. तुम्ही बघितलं, तुम्ही मागे चालाय तर तो गेला नाही. म्हणजे त्याला सुद्धा की किती सोजेपणा.
हे सुद्धा बघितलं पाहिजे. तो गेला तर ठीक आहे, त्याच्यामुळे काय काय बोललो नाही तर काहीच बोललो नाही, फक्त नजरेला नजर झाली. जीवन करायचं म्हणून जीवन करीतच नाही, तो एकदा केला जेवण गेला. तुम्ही म्हटलं ते परेशान करतात असं तसं करायचं. म्हणजे आता जबाब नंबर आहे आणि निर्दोष आहे असं तुम्हाला आता म्हणायचं. नाही नाही, आता नाही, पहिल्या क्षणापासून म्हणतोय. आता कशामुळे म्हणू, मधीच कशाला काहीतरी लावू. मी पहिल्या क्षणापासून निर्दोष आहे. मी आता मधीच उगत काय, त्याला ज्याला स्टोरी रंगवायची ना तिला म्हणावं लागेल काहीतरी वेगळं वेगळं. त्याच्यामध्ये विषय खूप वेगळे आहे. हे दिसतं एवढं सोपं प्रकरण नाही. या प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे. काय प्रकरणाचा मूळ काय आहे? त्यांनी काय म्हणतायत एकदा बघा. त्यांच्या बाईटमध्ये बघतोय मी कुठं काय काय बोललं जातंय, वेगळं वेगळं बोलत. एकदा सांगितलं जातंय की आम्ही सर्वजण जी मंडळी आहोत, तर हे सर्वजण आम्ही जे असताना ही लोक मारायला आले. कुणाला? माने नावाच्या, उमेश माने नावाच्या व्यक्तीला. आणि त्याला मारताना मारायचं सोडून आमच्या भावाला मार, असं कधी होतंय का? तर ती काय घटना घडली याची सत्य परिस्थिती सीसीटीव्ही कुठे आले. तर त्याच्या पुढे मी सांगतो की मानेलाच मारायला हे लोक का, याची पार्श्वभूमी तुम्ही याच्या अगोदर कुठं कुठं काय काय केसेस कॉम्प्रोमाइज केल्या, काय काय केलं त्याच्यात. तुम्ही आज जी फिर्यादी तो आहे, जो मयत आहे तो आहे, जो माने आहे तो आहे. मग मानेवर आरोप आहेत, तर मानेचे आरोप लपवायसाठी आडून मयताचे आडून वार करता आमच्यावर. मानेचे काय घटना आहे त्या तुम्ही काढा. आणि पोलिसला सुद्धा मी सांगणार आहे, हे प्रकरण वेगळ्या वळणावर न्यायचं काम केलंय आणि पोलिसांनी सुद्धा याची सत्यता तपासली पाहिजे. माझा बीड जिल्हा पोलीसवर प्रचंड भरोसा आहे, ते 100% काढते की कुठल्या प्रकरणातून हे प्रकरण आलं. तुम्ही या सर्व गोष्टी आमच्या महिला भगिनीला त्रास देता आणि तुम्ही म्हणता चुका ओलांडत नाही, हे गाव आमच्या पुढे जात नाही. हे चुकीचं नाही सहन करणार. बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून तुम्ही जर अन्याय करत असाल तर सहन नाही करणार. तुम्हाला आमच्या माता भगिनीवर अन्याय करायचा कुणी दिलं? सत्यता तपासा, त्या गावामध्ये कॅमेरे लावा आणि त्या गावात जाऊन सत्य. जर तुम्ही सीआयडीची टीम लावली नाही, सीआयडीची, तुम्ही एसआयटी म्हणता, मी सीआयडीचा तपास करा म्हणणार आहे. माझा मुलगा बी असतो तिथे, सीआयडी मध्ये तपास घेऊन सांगणार आहे मी याच्यात काय ते सत्य करा. मी गृहमंत्री देशाचे, त्यांना तुम्ही जाऊन भेटणार आहे. या गावातल्या किती मुलीवर अन्याय झालाय, कुणाकुणावर काय काय झालंय. आणि ही नाटक करून मिरर केस होत नाही. संतोष देशमुखची केस ही संतोष देशमुखची केस होती, तो विषय वेगळा होता. संतोष देशमुखच्या केसमध्ये पुढाऱ्यांनी किती फोन केले रेकॉर्डवर आहे. मी आतापर्यंत आतापर्यंत एसपी सोडता एसपी साहेबांना ती मी माहिती घेतली. त्याच्यानंतर सिंगल फोन तिथल्या पीआयला केला नाही, पोलीस स्टेशनला केला नाही, डीवायएसपीला केला नाही. माझ्या फोनवरून, माझ्या पीएच्या फोनवरून रेकॉर्ड काढा, माझ्या जवळच्या माणसाचा रेकॉर्ड काढा. माझं लोकेशन मुंबईत आहे, मी कंटिन्यू मुंबईत आहे. आज परवा दिवशी आलं तो पण झालं उघडात, आता चोरून नको. त्याच्यामुळे ही जी प्रकरण आहे त्याच्यामध्ये आमच्या महिलेवर अन्याय केलाय, अत्याचार केलाय, सलग 2 वर्ष तिच्यावर अन्याय केलाय, अशी माझी काय फिर्याद ताकद आली, कागद आलाय, तुम्हाला फिर्याद झाली नाही. तुम्ही सांगितलं काल मी त्यामध्ये तुमच्या कुटुंबातल्या कोणाकोणाची त्यांना पोलिसला माझ्या कुटुंबातले, माझ्या पीएचे, माझ्या कार्यकर्त्याचे काय कुणाचे काढायचे तपासाचा भाग आहे. आम्ही पूर्ण सहकार्य करू. आमचा एवढा किमती वेळ असताना सुद्धा आम्ही त्यांच्यासाठी देऊ, कारण हे तपासाचं आहे. पण सत्य समोर आलं पाहिजे. बघा, प्रश्न तिसरीकडे नाही. प्रश्न कुठला आहे की मुळाशी जा तुम्ही आणि हा अन्याय झालेला तुम्ही बाहेर जा.